Good afternoon, students. Last lecture काय झालं होतं आपलं? What we have seen in last lecture? सर आपण ते नाही का IP ऍड्रेस टाकल्यावर त्याचं डोमेन नेम येतं. मग ते वेब सर्व्हर मध्ये गेल्यावर पूर्ण वेबसाईट कशी ओपन होते ती प्रोसेस पाहिली होती. म्हणजे त्याला काय म्हणतात पण? टॉपिकचं नाव सांगा मला. काय टॉपिकचं नाव आहे त्या? HTTP ट्रान्झॅक्शन, राईट? हो सर. हायपर टेक्स्ट ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल. HTTP बद्दल आपण बघत होतो ते सगळं. त्याचे पॅकेट फीडर पण तुम्हाला सांगितले होते. हो डायग्राम काढली होती तुम्ही? नाव हो द सर. नेक्स्ट इज FTP, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. मी PPT शेअर करतो तुम्हाला. FTP काय कोण सांगेल? व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ FTP? फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. फाईल ट्रान्सफर त्याचा प्रोटोकॉल. यूज काय असतो? सर ते फाईल शेअरिंग वगैरे त्याच्यासाठी यूज करतो आपण. कसं यूज होतं, काही आयडिया? आहे का काही आयडिया तुम्हाला त्याच्याबद्दल? म्हणजे सर कसा वर्क होतो तो? FTP कसा वर्क होतो, काही आयडिया आहे का त्याच्याबद्दल? नाही ना? फक्त तुम्हाला एवढं माहिती आहे की ती फाईल इकडून आणि सेंडरकडून रिसिव्हरकडे, रिसिव्हरकडून सेंडरकडे पाठवण्याचं काम कोण करतं? फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच माहित नाही. हो सर. फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल स्वराज, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल जो आहे तुमच्या TCP/IP लेअरवर वर्क करतो. फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे मेकॅनिझम तुमच्या TCP/IP लेअरने प्रोव्हाइड केलेलं आहे फॉर दी कॉपिंग ऑफ फाइल्स फ्रॉम वन होस्ट टू अनदर. And it is the simplest and most secure way to exchange the files over the internet. You're transferring a file from client computer to the server computer is called as uploading, and downloading means transferring the file from server to client is called as your downloading. अपलोडिंग काय आणि डाउनलोडिंग काय सगळ्यांना माहिती आहे, बरोबर? सगळेजण अपलोडिंग आणि डाउनलोडिंग करतात डे टू डे. कुठे कुठे तुम्हाला याचा यूज होतो अपलोडिंग आणि डाउनलोडिंगचा? सर आता गुगल क्लासरूम आहे त्याच्यावर पण आपण फाईल वगैरे अपलोड करतो. राईट. अजून? ड्राईव्ह आहे सर. जीमेल सर. सर आपण फाईल्स डाउनलोड करतो वगैरे. सगळ्यात जास्त कुठं आपण वापर करत असतो याचा, अपलोडिंग डाउनलोडिंगचा? ईमेल. ड्राईव्हला सर व्हॉट्सअप. अजून? फेसबुकला होतो का? हो होतो सर. कसा? हो सर. सोशल मीडिया. सर आपण सर एखादा आपण फोटो एखादं अपलोड पोस्ट करतो. वगैरे टाकतो. अपलोड करतो पोस्ट वगैरे. आणि सर जेव्हा आपण एखाद्याची पोस्ट बघत असतो तर एका टाईपचा आपण म्हणजे
त्या म्हणजे बॅकएंडला एक प्रकारचं ते डाउनलोडच चालू असतं सर. जेव्हा आपण माहिती आहे बघत असतो एखादा व्हिडिओ असेल किंवा पोस्ट असेल ती, तेव्हा पण मग ते डाउनलोडच चालू असतं सर. आणि हो सर हो ठीक सिस्टीम ठीक मध्ये आहे. डाउनलोड करायचं असेल तर URL थ्रू करतो. हो. काय सांगतो तुम्ही? प्लॅन चालू आहे तुम्ही? सर अपलोडिंग आणि डाउनलोडिंगचं. हा स्वराज, तू काहीतरी बोलत होता, बोल. तू काहीतरी बोलणार होता. सर तेच ना, मग फाईल अपलोड डाउनलोड करण्याच्या बाबतीत मग फेसबुकला कसं यूज होतो. मग फेसबुक आपण पोस्ट अपलोड करतो, किंवा मग आता सिस्टीममध्ये डाउनलोड करायचं असेल तर पोस्टला एक URL असतो, त्या URL थ्रू आपण सिस्टीममध्ये पण डाउनलोड करू शकतो, सेव्ह करून ठेवू शकतो. आता तुम्ही पर्सनली सांगा, तुमच्याकडे सगळ्यात जास्त अपलोडिंग डाउनलोड तुम्ही कोणत्या ऍपमध्ये यूज करता? सर ईमेल, व्हॉट्सॲप, ईमेल तर नाही करत तुम्ही. व्हॉट्सॲप सर. युट्यूबला पण आपण अपलोडिंग डाउनलोडिंग करतो. व्हॉट्सअप, युट्यूबला रोज काय करते तू अपलोडिंग डाउनलोडिंग? नाही करत नाही, म्हणजे करतात त्याच्यावर पण असं. नाही, मी काय विचारलं, तुम्ही वापरत असलेले ऍप त्याच्यात जास्त अपलोडिंग आणि डाउनलोडिंग कशात यूज होत असेल तुमचं? सर व्हॉट्सॲप, ईमेल, जीमेल व्हॉट्सॲप. वगैरे. WhatsApp जास्त use होतो. टेलिग्राम. अच्छा, अजून? सर इंस्टाग्राम. इंस्टाग्राम वापरतो का? बर, अजून? फेसबुक. कोणाचं जास्त फेसबुक यूज आहे? याच्यावरून नक्की कळेल तरी मला नेमकं तुम्ही कोणतं ऍप जास्त वापरता. तर ते युवराज जास्त इंस्टाग्रामवर असतो, टेलिग्रामवर असतो, हो ना युवराज? हो सर. अजून? गार्गी आहे तू? म्हणजे तुम्हाला अपलोडिंग आणि डाउनलोडिंग प्रोसेस सर एकदम व्हॉट्सॲप करेक्टली आणि माहिती. इंस्टाग्राम. हा, अपलोडिंग आणि डाउनलोड प्रोसेस तुम्हाला कम्प्लिटली माहिती आहे म्हणजे. फक्त आता त्याच्यावर मध्ये जाऊन सांगतो. हे झालं तुम्हाला त्याचा प्रेझेंटेशन लेअर मध्ये तुम्हाला माहिती आहे, बरोबर ना? हो सर. हो. आता त्याच्या आतमध्ये नक्की काय काम चालतं ते आपण बघू. FTP चा अजून एक यूज असा आहे, म्हणजे सपोज एका ठिकाणी तुम्ही ऍपलचा मोबाईल वापरताय आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही विंडोजचा मोबाईल विंडोज म्हणजे हे ऑपरेटिंग आपले नॉर्मल काय म्हणतात त्याला, अँड्रॉइडचा मोबाईल फोन वापरतात. दोन्हीकडे व्हॉट्सअप आहे, कम्युनिकेशन होतं का तुमचं? होतं ना सर. हो, सर होतं सर. होतं सर. ठीक आहे. किंवा ऍपलचा तुमचं हे कम्प्युटर आहे आणि विंडोजची सिस्टीम आहे, ईमेल जाता का? जातात सर. हो, येस सर. जातात सर. याचा अर्थ असा आहे की FTP जे आहेत तुमचे
प्लॅटफॉर्म जरी सेपरेट असतील तरी त्या सेपरेट फॉर प्लॅटफॉर्मला एकत्र एक काय म्हणतात ब्रिज क्रिएट करून एस्टॅब्लिश करून त्याच्यात कम्युनिकेट करायचं काम हा तुमचा FTP फाईल करत असते. Although transferring files from one system to another seems simple and straightforward, but some problems must be dealt with first. For example, two systems may use a different file name convention. दोन सिस्टीम मध्ये वेगळ्या फाईल नेमच्या कन्व्हेन्शन असू शकतात आणि त्या FTP मध्ये सॉल्व्ह केले जातात, तुमचं कम्युनिकेशन केलं जातं. परत दोन सिस्टीम मध्ये तुमचं टेक्स्ट रिप्रेझेंट करायची सिस्टीम वेगळी असू शकते, त्याच्याशी पण डील करायची असते त्याला FTP ला. प्रत्येक दोन्ही सिस्टीम मध्ये तुमची डिरेक्टरी स्ट्रक्चर हे वेगळं वेगळं असू शकतं, त्याच्याशी पण डील करायची असते. ह्या सगळ्या डील्सवर ओव्हरकम करून काय करते FTP तुमच्यामध्ये कनेक्शन करत असतं. FTP protocol overcomes these problems by establishing two connections between the hosts. One connection is used for data transfer and one connection is used for the control connections. FTP काय करतं, मी आता तुम्हाला जेवढे प्रॉब्लेम सांगितले त्या प्रॉब्लेम्सला काय करतं ओव्हरकम करतं आणि दोन सिस्टीम मधले काय करतं कनेक्शन एस्टॅब्लिश करतं. ते कनेक्शन एस्टॅब्लिश झाल्यानंतर दोन कनेक्शन एस्टॅब्लिश केल्यानंतर एक कनेक्शन तुमचं डेटा ट्रान्सफर साठी युज होतं आणि दुसरं कनेक्शन कायसाठी युज होतं Controlled connection. कंट्रोल कनेक्शन म्हणून युज होतं. मग FTP तुमचे दोन पोर्ट वापरतात, एक पोर्ट नंबर 21 आणि एक पोर्ट नंबर 20. 21 पोर्ट नंबर इज यूज फॉर कंट्रोल कनेक्शन्स अँड द पोर्ट नंबर 20 इज यूज फॉर अ डेटा कनेक्शन. लक्षात ठेवा, FTP तुमचे दोन TCP पोर्ट वापरतो. 20 हे पोर्ट कायसाठी वापरतो, डेटा कनेक्शन साठी वापरतो आणि 21 पोर्ट कायसाठी वापरतो, कनेक्शन कंट्रोल. कनेक्शन कंट्रोल साठी वापरतो. आता ही तुम्हाला समोर बेसिक डायग्राम कसली दाखवली आहे, फाईल अपलोडिंग अँड फाईल डाउनलोडिंगची बघा. दिस इज युअर बेसिक ऑफ FTP. द क्लायंट हॅज 3 components: user interface, client control and the client data transfer process. युजर इंटरफेस असतो, क्लायंटचा कंट्रोल असतं आणि क्लायंट मध्ये डेटा ट्रान्सफर प्रोसेस होत असते. आता FTP मध्ये आपण किती कनेक्शन केले, दोन कनेक्शन केले बरोबर. पहिलं काय कंट्रोल कनेक्शन किती पोर्ट नंबर वापरतो 21, डेटा कनेक्शन 20 पोर्ट नंबर वापरतो. then control connection uses a simple rules for communication. Though the control connection in the control connection we can transfer the line of command or line of response at a time. कंट्रोल कनेक्शन आपण कनेक्शन मध्ये आपण लाईन ऑफ कमांड किंवा लाईन ऑफ ऍक्शन ही एकाच रिस्पॉन्स मध्ये पाठवू शकतो. हे कंट्रोल कनेक्शन तुमच्या प्रोसेस कंट्रोल करण्यासाठी वापरले जातं. जोपर्यंत तुमचं फाईल अपलोडिंग डाउनलोडिंग म्हणजे एका होस्टकडून दुसऱ्या होस्टकडे फाईल ट्रान्सफरिंग हे चालू असतं, तोपर्यंत तुमचं FTP कनेक्शन काय असतं, इंटरॅक्टिव्ह असतं आणि ते ऍक्टिव्ह असतं. For sending the control information like user identification, password, command to change the remote directory, command to retrieve the stored files, etc. That file transfer protocol makes use of the control connection to this a transaction. कंट्रोल कनेक्शन तुमच्या 21 पोर्ट नंबर मध्ये 21 पोर्ट नंबर मधून होतं. त्याच्यामध्ये दोन स्टेप असतात. एक असतं युअर सर्व्हर इश्यूज अ पॅसिव्ह ओपन ऑन द वेल नोन पोर्ट 21 अँड वेट्स फॉर द क्लायंट. एक पॅसिव्ह कनेक्शन ओपन करतो आणि तुमच्या क्लायंटने रिस्पॉन्स करायचा काय करतो, वाट बघत असतो. पॅसिव्ह कनेक्शन ओपन करून देतो आणि नंतर काय वेट करायचं, क्लायंटच्या रिस्पॉन्सचा वेट करतो. आणि दुसरं असतं की डायरेक्टली एक ऍक्टिव्ह कनेक्शन ओपन करून देतो, त्याला म्हणतात इन्फेरिमल. काय करतो, क्लायंट युजेस अन इन्फेरिमल पोर्ट अँड इश्यूज अन ऍक्टिव्ह ओपन.
डायरेक्टली इन्फॉर्मल पोर्ट मधून तो काय करतो, क्लायंट हा सर्व्हरला कॉन्टॅक्ट करतो आणि ऍक्टिव्ह पोर्ट मधून तो डायरेक्टली कम्युनिकेट करतो. याच्यामध्ये काय असतं, तुमचा सर्व्हर कनेक्शन आहे एफटीपी मधून ते कनेक्ट झालं की पूर्ण जी प्रोसेस कम्प्लीट होईपर्यंत, डेटा ट्रान्सफर कम्प्लीट होईपर्यंत तुमचं काय असतं, कनेक्शन ओपन असतं. कनेक्शन तुमचं कम्प्लीट झाल्यानंतर, कम्प्लीट कधी होतं, जेव्हा पण तुमची फाईल ट्रान्सफरिंग प्रोसेस संपते त्यानंतर तुमचं एफटीपी कनेक्शन क्लोज होऊन जातं. समजलं इथपर्यंत? आता हो तुम्हाला सर. हे पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह याची डायग्राम मी ड्रॉ करून दाखवतो. स्क्रीन दिसते? हो सर. Yes, sir. पॅसिव्ह कनेक्शन मध्ये काय सांगितलं, काय होतं, कोणत्या पोर्ट मधून? कोणत्या पोर्ट मधून कनेक्शन ओपन होतं? पोर्ट नंबर 21. पॅसिव्ह कनेक्शन मध्ये युअर first connection is open from the server side and waits for the client response. This is totally your passive connection by server. सर काय सर म्हणजे पॅसिव्ह मध्ये नेमकं होतं काय, पोर्ट पॅसिव्ह नंबर मध्ये काय 10. होतं, हे बघा तुम्हाला इथे दाखवलंय, सर्व्हरकडून पहिले एक कनेक्शन ओपन केलं जातं. सर्व्हरने इथे काय केलंय, सपोज पकडा की रिक्वेस्ट रेज केलेली आहे, कनेक्शनची रिक्वेस्ट सर्व्हरने रेज केलेली आहे आणि ती त्याने ओपन सोडून दिली. तर तो काय करतो, इथून रिक्वेस्ट रेज केल्यानंतर क्लायंटचा वेट करतो. जेव्हा पण क्लायंट त्याला रिस्पॉन्स करेल त्यानंतर दोघांमध्ये काय होतं, कनेक्शन इस्टॅब्लिश होतं आणि मग कम्युनिकेशन टेक प्लेस होतं. समजलं? हो. कनेक्शन ओपन करून क्लायंटच्या रिस्पॉन्सची वाट पाहतो पॅसिव्ह ओपन मध्ये. येस सर. समजलं ना? हो सर. इनफॉर्मल कनेक्शन मध्ये काय असतं, पोर्ट नंबर 20. नाही, पोर्ट नंबर 21. डायरेक्टली 21 मधून तो काय करतो, ऍक्टिव्ह ओपन असतो, पॅसिव्ह ओपन नाही. कायमस्वरूपी ओपन पोर्ट असतं ते. ऍक्टिव्ह ओपन रिक्वेस्ट जर पाठवली तर डायरेक्टली कनेक्टिव्हिटी होऊन जाते दोघांची आणि डायरेक्टली तो काय करू शकतो, कम्युनिकेट करू शकतो एकमेकांशी.
ही डायग्राम ड्रॉ करून घ्या सगळं. झाली डायग्राम काढून. हो सर. नेक्स्ट इज डेटा कनेक्शन. फर्स्ट कंट्रोल समजलं. कंट्रोल मध्ये काय होतं की ते कनेक्शन कसे ओपन होतात, पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह. सेकंड इज तुमचं डेटा कनेक्शन. डेटा कनेक्शन हे थोडं कॉम्प्लेक्स आहे. Your data connection uses very complex rules as the data types may vary. The data connection is made between the data transfer process and the data connections opens when a command comes for transferring the files and closes when the file is transferred. FTP मध्ये काय होतं डेटा ट्रान्सफरच्या वेळेस
जेव्हा पण क्लायंटला सर्व्हरशी कम्युनिकेट करायचं आहे, तेव्हा पण जेव्हा पण आपण फाईल सेंड करतो, फाईल सेंड केल्यानंतरच तुमचं डेटा कनेक्शन ओपन होतं आणि फाईल कम्प्लीट सेंड होऊन झाल्यानंतर डेटा कनेक्शन डायरेक्ट लगेच क्लोज होतं. डेटा कनेक्शन मध्ये डेटा ट्रान्सफर करण्यासाठी कोणत्या नंबरचं पोर्ट यूज होत असेल? Data 20. connect 20, 20. right? For sending the actual file, FTP makes a use of a data connection, and for this data connection, it is initiated on port number 20. याच्यात पण एक पॅसिव्ह ओपन असतं आणि दुसरं असतं ऍक्टिव्ह ओपन. आता पॅसिव्ह ओपन आणि ऍक्टिव्ह ओपन मध्ये काय होत असेल हे तुम्ही सांगा मला. डेटा ट्रान्सफर मधलं तुम्हाला मी पॅसिव्ह ओपन आणि ऍक्टिव्ह ओपन कंट्रोल प्रोसेस मधलं सांगितलं. आता तुम्ही ऍक्टिव्ह ओपन आणि पॅसिव्ह ओपन हे मला डेटा कनेक्शन मध्ये तुम्ही सांगा काय होत असेल. चुकलं तरी चालेल. काय होत असेल याच्यामध्ये? सर म्हणजे जसं पॅसिव्ह मध्ये सर्व्हर पहिले कनेक्शन पोर्ट म्हणजे कनेक्शनचा यूज करून म्हणजे कनेक्शन इस्टॅब्लिश करतो. मग क्लायंटने रिस्पॉन्स दिला तर मग कनेक्शन होतं, नाही तर नाही. मग तसं जे डेटा कनेक्शन आहे तिथं त्याच्या उलट होत असेल. सर हा अंजली. सर आपण म्हणजे मला आलं की आता कनेक्शन कंट्रोल मध्ये आपण कनेक्शन इस्टॅब्लिश करतो, तसं डेटा कनेक्शन मध्ये आपण डेटा ट्रान्सफर करत असतो. मग राईट. ऑन पोर्ट नंबर 20 आणि कंट्रोल प्रोसेस मध्ये पोर्ट नंबर 21 यूज. येस. हे बघा, पण याच्यामध्ये डिफरन्स असा आहे की कंट्रोल प्रोसेस आणि डेटा प्रोसेस मध्ये सांगतो. कंट्रोल प्रोसेस मध्ये काय होतं, सर्व्हर पॅसिव्ह ओपनची रिक्वेस्ट जनरेट करत असतो, बरोबर. पण ह्या केसमध्ये डेटा प्रोसेसमध्ये क्लायंट पहिले पॅसिव्ह ओपनची रिक्वेस्ट जनरेट करतो. फर्स्ट पॅसिव्ह ओपन बाय द क्लायंट. The client, not the server, issues the passive open using informal port. This must be done by the client because it is the client that issues the commands for transferring the file. क्लायंटच तुमच्या ट्रान्सफरिंग फाईल ट्रान्सफर करण्यासाठी कमांड इश्यू करतो आणि तो पोर्ट नंबर 20 वर काय करतो, पॅसिव्ह ओपनची रिक्वेस्ट जनरेट करतो इनफॉर्मल कनेक्शन घेऊन. डायग्राम मी तुम्हाला दाखवतो. हे झालं सगळ्यांचं. याच्यातच चेंजेस करतो मी, परत सगळं काढायचं होतं.
हे बघा, पहिली जी डायग्राम दिसते तुम्हाला, क्लायंट काय करतो, डेटा प्रोसेस रिक्वेस्ट पॅसिव्ह ओपन सेंड करतो सर्व्हरकडे, ओपन करून ठेवून देतो. पोर्ट याचं कोणतं असतं, इन्फॉर्मल. इन्फॉर्मल म्हणजे काय, एक टेम्पररी पोर्ट फॉर द कम्युनिकेशन. एक टेम्पररी पोर्ट मधून तो काय करतो, रिक्वेस्ट जनरेट करून ठेवतो. त्याच्यानंतर येतं तुमचं लेटर ऍक्टिव्ह ओपन बाय क्लायंट. त्याच्यामध्ये काय होतं, क्लायंट सेंड्स इन्फॉर्मल पोर्ट नंबर थ्रू द कंट्रोल कनेक्शन. कंट्रोल कनेक्शन यूज करून काय करतो तो, जो काय इन्फॉर्मल पोर्ट नंबर आहे, ज्या पोर्ट नंबर मधून त्याला डेटा प्रोसेस करायचा आहे, तो पोर्ट नंबर सर्व्हरकडे पाठवून देतो. सर्व्हरला तो पोर्ट नंबर मिळाल्यानंतर त्या दोघांमध्ये कनेक्शन एस्टॅब्लिश होतं आणि तो डेटा सेंड करतो. हे तुमची डेटा क्रिएशनची, डेटा सेंड करण्यासाठी डेटा प्रोसेस कनेक्ट करण्याची प्रोसेस असते. या दोन्ही डायग्राम काढून घे. झालं की मला सांग. हो. झालं क्या? येस सर.
ठीक आहे, झालं का? हो सर. हो सर. एफटीपी कम्युनिकेशन आहे पुढचं, आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ओके चालेल? सर. जे काही